चला बाळांनो, आज आपण आषाढी एकादशीच्या उपवासासाठी साबुदाण्याचे वडे बनवूया। मी साबुदाण्याला अगोदरच भिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये एक शिजवून घेतलेला बटाटा खिसून टाकू, शेंगदाण्याचा कूट, बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार थोडस मीठ, पूर्ण याचा उंडा मळून घेऊ। बिना पाणी टाकता उंडा चांगला मळून घेतलाय। आता याला झाकून साईडला ठेवू आणि चूल पेटून घेऊ। मस्त आता चूल पेटली, चुलीवर कढई ठेवून घेते। तेल टाकून घेऊ। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊ। हाताला तेल लावून घेतलंय, हातावर वडे बनवून घेऊ। असेच पूर्ण गोल गोल वडे बनवून घेऊ। आता तेल पण चांगलं गरम झालंय, तेलामध्ये वडे तळून घेऊ। वड्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। छान वडे तळून घेतले, त्याला प्लेट मध्ये काढून घेते। हे बघा, आपले वडे बनवून तयार आहेत। कशी वाटली मग रेसिपी? बाळांनो, या खायला आणि एक लाईक करायला विसरू नका।